नमस्कार. ट्रिग्नोमेट्रीची आणखी काही एक्झाम्पल्स. इफ tan 2a is equal to 2 tan a upon 1 minus tan square a, then find the value of tan 2 pi by 3. So tan 2 pi by 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि त्यासाठी हे जे स्टेटमेंट आहे ते आपण यूज करू शकतो. सो tan 2 into pi by 3 असं दिसतं आणि इथे tan 2 into a. सो आपण tan 2a आणि tan 2 pi by 3 जर इक्वेट केलं तर हा tan 2a चा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यासारखं जे इथे दिलेलं आहे इक्वेशन, ते आपण यूज करून त्याच्यावरून 2 pi by 3 ची tan ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो गिव्हन काय हे स्टेटमेंट सगळं दिलेलं आहे ते आपण यूज करायचं. सो गिव्हन दॅट tan 2a is equal to 2 tan a upon 1 minus tan square a. आता आपण tan 2 pi by 3 आणि tan 2a जर इक्वेट केलं म्हणजे ते दोन्ही सेमच आहेत, म्हणजे त्याला हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल म्हणून आपण ते इक्वेट करूया. इफ tan 2 pi by 3 is equal to tan 2a असं आपण कन्सिडर करू. म्हणजे आपल्याला tan 2a चा हा जो फॉर्म्युला आहे तो ह्या अँगलसाठी सुद्धा अप्लाय करता येईल. म्हणजेच काय झालं, दॅट इम्प्लाइज a is equal to pi by 3. कसं, कारण हे 2 into pi by 3 आहे आणि हे 2 into a आहे. सो अँगल सेम आहेत ना, tan आणि tan सेम आहेत. सो अँगल सेम आहेत, त्यामुळे आपल्याला a is equal to pi by 3 असं मिळालं. आता आपण हा tan 2a चा हा फॉर्म्युला आहे तो या टर्मसाठी यूज करतो. त्याला इक्वेशन 1 असं म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 1 we can apply this formula for 2 pi by 3. From equation 1 we can write tan 2 pi by 3 is equal to 2 pi by 3 म्हणजे कसं यूज करणार, 2 tan a. a means pi by 3. tan pi by 3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्या चार्ट वरून पाठ झाली असेल आतापर्यंत तुमची. सो tan pi by 3 ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो अपॉन 1 minus tan square pi by 3. आता हे सिंपल आहे, tan pi by 3 ची व्हॅल्यू घातली की आन्सर मिळेल. सो दॅट इम्प्लाइज tan 2 pi by 3 is equal to tan pi by 3 ची व्हॅल्यू काय आहे, √3 आहे. तो चार्ट आठवत आहे. 2 into √3 अपॉन 1 minus √3 आणि स्क्वेअर आहे त्याचा, कारण tan स्क्वेअर आहे. सो √3 स्क्वेअर. सो सिंपल झालं, विच इज इक्वल टू 2√3 upon 1 minus 3. 1 minus 3 is minus 2. So 2√3 upon minus 2. 2 cancel होतील, minus sign आहे. So that implies tan 2 pi by 3 ची व्हॅल्यू minus √3. सो ह्या मेथडने सुद्धा आपण tan 2 pi by 3 ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करू शकतो. त्याच्या आधीच्या एक्झाम्पल्समध्ये आपण साइन, कॉस, कॉट वगैरे याच्या काही वेगवेगळे डिफरंट अँगलसाठी, पॉझिटिव्ह अँगलसाठी, निगेटिव्ह अँगलसाठी सुद्धा व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. त्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे. पण असे जर काही फॉर्म्युले, काही आयडेंटिटीज जर माहिती असतील तर त्या यूज करून सुद्धा अशा टाईपच्या काही व्हॅल्यूज आपण, काही थिटाच्या काही व्हॅल्यूज आपण इथे फाइंड आउट करू शकतो. आता हा फॉर्म्युला आहे, ती आयडेंटिटी आहे, ते आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये टॅनच्या, सेकच्या वगैरे फॉर्म्युलेची आयडेंटिटी येतील. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट cos cube x plus sin cube x upon cos x plus sin x plus cos cube x minus sin cube x upon cos x minus sin x is equal to 2. सो लेफ्ट साइड लेंदी अर्थात लेफ्ट साइड कन्सिडर करूया आणि त्याचा आन्सर 2 येत आहे की नाही आपल्याला इथे चेक करायचं, म्हणजे प्रूव्ह करायचं आहे. आता इथे डिनॉमिनेटरला बघितलं तर cos x प्लस sin x, इथे cos x मायनस sin x आहे. सो डिनॉमिनेटर सेम नाही, तर मग डायरेक्ट न्यूमरेटरची ॲडिशन करायला जायचं नाही. इथे डिनॉमिनेटर सेम करायला पण जायचं नाही, कारण न्यूमरेटरमध्ये पण खूप फंक्शन्स तिथे दिसत आहेत. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ऑब्झर्व केलं तर कुठल्या मेथडने स्टार्ट करायचं हे आपल्याला लक्षात येईल. आता बघितलं तर cos क्यूब प्लस साइन क्यूब आहे आणि cos क्यूब मायनस साइन क्यूब, म्हणजे ह्याचे फॅक्टर्स आपल्याला पाडता येऊ शकतात. सो फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची. बरं, ती यूज करून उपयोग होणार आहे का ते पण आधी चेक करायचं. सो डिनॉमिनेटरला एक एक फॅक्टर दिसतोय, म्हणजे फॅक्टर्स जर आपण इथे काढले तर डिनॉमिनेटरचा एक एक फॅक्टर कॅन्सल होईल नक्की. म्हणजे आपण इथे फॅक्टरायझेशन मेथड इथे यूज करू शकतो. सो आपण न्यूमरेटरचे, दोन्ही न्यूमरेटरचे फॅक्टर्स इथे काढणार आहोत. सो एक्झाम्पल बघितल्यावर आपण ठरवायचं की आपल्याला कुठली मेथड इथे अप्लाय करायची. So consider LHS. So LHS लिहून घेऊ असली cos cube x plus sin cube x upon, दिसतंय लेंदी एकदम सिंपल आहे कारण फक्त फॅक्टर्स काढले की आपलं काम होणार, प्लस cos cube x minus sin cube x अपॉन
कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता इथे जर डिनॉमिनेटरला फॅक्टर कॅन्सल व्हायला नसतीलच तर इथे नुसतं फॅक्टर्स जरी तुम्ही काढले तरी ते कदाचित लेंदी होऊ शकतात. पण इथे एका ठिकाणी मायनसचे फॅक्टर्स आहेत, एका ठिकाणी प्लसचे फॅक्टर्स आहेत, त्यामुळे काही टर्म्स इथे प्लस मायनस आल्यामुळे आणि सेम आल्यामुळे कॅन्सलही होऊ शकतात. त्यामुळे एक्झाम्पल काय आहे ते बघून तिथे ठरवायचं. सो विच इज इक्वल टू, आता कॉस एक्स प्लस ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर्स काय असतो? फर्स्ट फॅक्टर असतो ए प्लस बी मीन्स कॉस एक्स प्लस साइन एक्स, हा एक फॅक्टर असणार आहे. इनटू दुसरा फॅक्टर काय असतो? ए स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर एक्स. आता इथे प्लस असेल तर इथे मायनस असतं, मायनस ए बी मीन्स कॉस एक्स साइन एक्स प्लस बी स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर एक्स. फक्त एका टर्मचे आपण फॅक्टर्स काढलेत आणि डिनॉमिनेटरला कॉस एक्स प्लस साइन एक्स. आता लक्षात येईल तुमच्या कॉस एक्स प्लस साइन कॅन्सल होणार आहे नेक्स्ट स्टेप. प्लस आता दुसऱ्या टर्मचे फॅक्टर्स काढूया. दुसरी टर्म काय? कॉस मायनस साइन. सो फर्स्ट फॅक्टर येणार आहे कॉस मायनस साइन प्लस न्यूमरेटर मध्ये कॉस एक्स मायनस साइन एक्स, हा फर्स्ट फॅक्टर. अँड सेकंड फॅक्टर इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस असतं इथे प्लस कॉस एक्स साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. सो अल्जेब्रा मध्ये कॅल्क्युलस, कॅल्क्युलस मध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री मध्ये अल्जेब्रा, कॅल्क्युलस काही कुठेही कुठल्याही हे लागू शकतात. आता हे अल्जेब्राचे सगळे जे फॅक्टरायझेशन आहेत ते सगळे तुम्ही नीट लक्षात ठेवलेत तर हे असे कधी ट्रिग्नॉमेट्री किंवा कॅल्क्युलस मध्ये तुम्हाला यूज करता येतील. कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता काय काय कॅन्सल होतं बघूया दोन्ही टर्म मध्ये. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, इथे हे कॅन्सल झालं, हे एक एक फॅक्टर कॅन्सल झालं. आता दोन्ही टर्म मध्ये काय काय राहिले तेवढं आता आपण घेऊया. डिनॉमिनेटर तर सगळे कॅन्सल झाले आहेत. फर्स्ट टर्म मध्ये काय राहिला? हा फॅक्टर राहिला फक्त. आता डिनॉमिनेटर नाहीच आहे. सो विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस एक्स साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स, हे फर्स्ट टर्म मध्ये राहिलं फक्त. आणि सेकंड टर्म मध्ये प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. सगळं आपण ऍड केलं कारण दोघांनी डिनॉमिनेटर 1च आहे. आता काय माहिती नाहीच आहे. आता काय काय कॅन्सल होत आहे? विच इज इक्वल टू मायनस कॉस एक्स साइन एक्स सेम टर्म आहे आणि इथे प्लस कॉस एक्स साइन एक्स सेम टर्म, त्यामुळे कॅन्सल झाले. कॉस कॉस दोनदा आले, साइन साइन दोनदा आले. सो 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स. 2 कॉमन घेऊया विच इज इक्वल टू 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. पण कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स ही आयडेंटिटी आहे, ते रिझन मध्ये लिहायचं. कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. सो आन्सर इज इक्वल टू 2 इंटू 1 विच इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ह. ही आयडेंटिटी आपण इथे यूज केली.